नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा जॉब कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 7,951 जागांसाठी ही भरती होणार आहे. जे उमेदवार पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 30 जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि यासाठी शेवटची तारीख 29 ऑगस्ट असणार आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन श्रेणी व इतर सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आपल्या जॉब कट्टा या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील व्हिडिओ रोज बघण्यासाठी बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला देखील विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये भरली जाणारी पदे आहे केमिकल सुपरवायझर, रिसर्च आणि मेटलर्जिकल सुपरवायझर रिसर्च आणि ज्युनियर इंजिनियर, डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल अँड मेटलर्जिकल सहाय्यक ही पदे यामध्ये भरली जाणार आहे. RRB गोरखपूरमध्ये फक्त 17 जागा असणार आहे आणि 7,934 जागांसाठी ज्युनियर इंजिनिअरिंग, डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल अँड मेटलर्जिकल सहाय्यक यासाठी 7,934 जागा असणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून BTech, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग विषयातील पदवीधर उमेदवार इथे अर्ज करू शकता. तसेच विज्ञानातील बॅचलर डिग्री उमेदवार देखील इथे अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 36 वर्षांपर्यंत वयोमर्यादा राहणार आहे. यासाठी फीस असणार आहे. अराखीव प्रवर्गांसाठी 500 रुपये, SC आणि STसाठी 250 रुपये इथे अर्ज फीस असणार आहे. नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे. यासाठी वेतन श्रेणी असणार आहे 35,400 ते 44,900 रुपयांपर्यंत तुम्हाला वेतन श्रेणी राहणार आहे. 30 जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार असून 29 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. RRB अंतर्गत निघालेल्या पदांसाठी जी भरती आहे त्या भरतीबद्दल आपण सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तेव्हा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.